शालोम प्रियांनो, आजच्या रविवारच्या ह्या ऑनलाईन उपासनेमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एक वार मनापासून स्वागत. आज फादर्स डे. आज या ऑनलाईन उपासनेमध्ये तुमच्यामध्ये किती फादर्स उपासनेसाठी तयार आहेत? मला खात्री आहे तुम्ही सर्वजण उत्सुकतेने या उपासनेमध्ये सामील होत आहात. चला तर आपण या उपासनेला सुरुवात करूया. प्रार्थना करूया. प्रभू आमच्या स्वर्गीय पित्या, येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझी लेकरं या नात्याने आबा आणि बापाशी तुला हाक मारत तुझ्या सानिध्यामध्ये येतो आणि सर्व मान महिमा गौरव तुला अर्पण करतो, कारण केवळ तूच त्यासाठी योग्य आहेस. प्रेमळ पित्या, तू आपलं प्रेम येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला दाखवून दिलेलं आहेस. तू आमच्यावर केवढं प्रेम करतोस. आमची काय ती पात्रता, परंतु प्रभू केवळ तुझं प्रेम, तुझी दया म्हणून आम्हाला खंडून घेण्यासाठी तू येशू ख्रिस्ताची योजना केलीस. येशू ख्रिस्ताला, आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्यासाठी वधस्तंभावर जाण्यासाठी तू ह्या जगात पाठवलंस. किती तुझं हे प्रेम प्रभुदेवा. आम्ही तुझ्या या प्रेमाला पात्र ठरावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. तुझ्यासाठी जीवन जगण्यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभू, आज ही उपासनेची संधी दिलेली आहेस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो आणि ही उपासना तुझ्या स्वाधीन करतो. तू आम्हाला चालव. आम्ही तुला आनंद द्यावा आणि तुझ्याकडून आशीर्वाद घ्यावा, यासाठी आमचं सहाय्य कर. येशू आमचा तारणारा, त्याच्या नावानं ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक देवा. आमेन. मंडळी, आजच्या ह्या उपासनेमध्ये वेगवेगळे लोक सामील झालेले आहेत नेहमीप्रमाणेच. चला तर आपण आता स्तुती आराधनेने सुरुवात करूया आणि त्याची आराधना करूया. हे आराधनेचं गीत आपल्यासाठी सादर करतेय नीती गायकवाड. आपण तिच्याबरोबर सामील होऊया आणि आपणही गाऊया. तेरी आराधना
नीती या सुंदर गाण्याबद्दल तुझे मनापासून आभार. प्रियांनो, यावेळी आपण एक शास्त्रभाग वाचूया जो आजच्या मननाकरता वापरला जाणार आहे. हा शास्त्रभाग आपल्यासाठी वाचत आहे स्मिता उजगरे. लूक 15:11-20. मग येशू म्हणाला, एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. आणि वडिलांनी आपली संपत्ती 2 मुलांमध्ये विभागली. नंतर फार दिवस झाले नाहीत, तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूर देशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली. मग तो गेला आणि त्या देशातील एका नागरिकाजवळ नोकरी करू लागला. त्या नागरिकाने त्याला डुकरे चारवयास पाठवले. तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काही दिले नाही. नंतर तो शुद्धीवर आला आणि म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी मजुरांना पुरून उरेल इतके अन्न आहे आणि येथे मी भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध, देवाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा. मग तो उठला आणि आपल्या पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळ्यात पडले आणि त्याचे मुके घेतले. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करो. स्मिता, देवाचं हे वचन उत्तम प्रकारे वाचलंस म्हणून तुझे मनापासून आभार. प्रियांनो, यावेळी आपण एक उपासना संगीतामधलं गाणं गाऊया. आता हे गाणं तसं ऐकलं तर अनेकांना वाटतं हे लग्नातलं गाणं आहे, परंतु प्रियांनो, हे स्तुती करणारं गाणं आहे. गीताचे शब्दच म्हणतात, स्तव तुझा करू द्यावा. चला तर नीती बरोबर आपण हे सगळे गाऊया. स्तव तुझा करू द्यावा, येशूचा उगमा वर्णयाला सुचावा. तुझा कृपा महिमा दूत जैसे वाणिताती, तुझी कीर्ती गौरवी. मला तैशी देवा प्रीती वंदायाला शिकवी. माझं भ्रष्ट पाहुनिया प्रभु ख्रिस्ती शोधिले. तारणाला योजुनिया रुधिराला ओतिले. देवा तुझ्या प्रेरणेने सुखी मी
उपासना संगीतामधली गाणी गाताना किती आनंद मिळतो ना. नीती, हे गाणं गाण्यासाठी आमचं सहाय्य केलंस म्हणून तुझे आभार. प्रियांनो, ह्यावेळेस अबिगेल आपल्यामध्ये आलेली आहे. तुम्हाला आठवतं ना, अबिगेलने गेल्या वेळेस एक स्तोत्र वाचलं होतं. नाही, स्तोत्र तोंडपाठ म्हटलं होतं. आणि आज देखील ती 23वा स्तोत्र तोंडपाठ म्हणणार आहे. चला तर आपण ऐकूया. स्तोत्र तेवीस दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्याजवळ नेतो, तो माझा जिस्तास तवाना करीतो, तो त्याच्या नावासह मला नीती मार्गाने चालवितो. मृत्यूच्या दरीतूनही मी जात असलो तरी मी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. तुझी आकडी व तुझी काठी मला झीज देतात. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्या पुढे ताट वाढीतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करीतोस. माझे पात्र कटोकाट भरून राहत आहे. खरोखर माझे आयुष्यातील सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि मी परमेश्वराच्या घरात चिरकाल राहील. आमेन. थँक्यू. काय प्रियांनो, आवडलं ना? अबिगेलने किती सुंदर हे स्तोत्र म्हटलं. देव तिला खरोखरच आशीर्वादित करो. आणि तिची इतकी सुंदर तयारी करून घेतल्याबद्दल सिसिलिया आणि अनुपम यांनाही देव आशीर्वादित करो. प्रियांनो, यावेळेस आपण आणखीन एक गाणं उपासना संगीतामधलं गाणार आहोत. नावा टिळकांचं गाणं भजन आहे आणि ते गाणं आपल्या सगळ्यांचं आवडतं आहे. मी तुझं बाप सदैव म्हणावे. आज जयंत जाधव आणि त्यांचा मुलगा अभिषेक हे गीत सादर करत आहेत. त्यांच्याबरोबर आपणही गाऊया. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. बाप सदैव म्हणावे म्हणावे. बाप सदैव म्हणावे म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. सहस्त्रनामे शोभती तुझला. सहस्त्रनामे शोभती तुझला. काय तयास करावे. काय तयास करावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. मी तुझ बाप सदैव म्हणावे. ख्रिस्तद्वारा लेकरू तव मी.
घेणच मी विसरावे मी तुझं माणूस दैव म्हणावे मी तुझं माणूस दैव म्हणावे जिकडे तिकडे मज भावंडे जिकडे तिकडे आ आ आ निसा सधनी मदद गम गम धनी सा गम धनी सा गम धनी सा जिकडे तिकडे मज भावंडे जिकडे तिकडे मज भावंडे परके कोणी नसावे परके कोणी नसावे मी तुझं माणूस दैव म्हणावे मी तुझं माणूस दैव म्हणावे तव वत्साला साजे ऐसे तव वत्साला साजे ऐसे शीलमदीय असावे शीलमदीय असावे मी तुझं माणूस दैव म्हणावे मी तुझं माणूस दैव म्हणावे वापस दैव म्हणावे म्हणावे वापस दैव म्हणावे म्हणावे मी तुझं माणूस दैव म्हणावे मी तुझं माणूस दैव म्हणावे मी तुझं माणूस मी तुझं माणूस मी तुझं माणूस दैव म्हणावे. या सुंदर गाण्याबद्दल जयंतदादा तुमचे मनापासून आभार. आणि अभिषेक, तू उत्तम प्रकारे साथ दिलीस, तुझेही आभार. प्रियांनो, यावेळेस देवाचा संदेश आपण ऐकूया आणि तो देवाचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहेत देवाचे प्रिय सेवक, आपले सगळ्यांचे आवडते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. आज पुन्हा एकदा या भक्तीमध्ये आपल्याला भेटताना अतिशय आनंद वाटतो. मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, नाही का? संपूर्ण जगामध्ये आजचा दिवस फादर्स डे म्हणून सेलिब्रेट होतो. आपण त्याला पितृवार म्हणतो किंवा बापवार म्हणतो, परंतु फादर्स डे हा एक सर्वसाधारण शब्द आम्हा सर्वांच्या परिचयाचा आहे. आणि जूनच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये फादर्स डे संपूर्ण जगामध्ये सेलिब्रेट होतो. जरी त्याची सुरुवात एका ख्रिस्ती व्यक्तीने केली तरीसुद्धा आज संपूर्ण जगामध्ये सर्व धर्मीय लोक, सर्व प्रकारचे लोक, सर्व देशातील लोक आज हा दिवस अत्यंत आनंदानं साजरा करतात. आणि आज आपण या पॅन्डेमिकमध्ये असताना किंवा कोरोना व्हायरसच्या विळख्यामध्ये असतानासुद्धा आम्हाला हा दिवस साजरा करण्यापासून कोणी थांबवू शकणार नाही. होय, कदाचित आम्ही चर्चमध्ये येऊ शकणार नाही, आम्ही मंडळीमध्ये येऊन भक्ती करून किंवा एकमेकांना भेटून किंवा मोठे कार्यक्रम करून हा दिवस कदाचित आज आपण साजरा करणार नाही, ते आम्हाला शक्य होणार नाही. परंतु आम्ही आपल्या घरामध्ये हा दिवस साजरा करू शकतो. आणि फादर्स डे घरामध्ये फार चांगल्या रीतीने सेलिब्रेट करता येतं, नाही का? पित्याचं महत्त्व कुटुंबामध्ये
सर्वात जास्त हे घरामध्ये असतं. त्याविषयी मी जास्त काही बोलणार नाही, परंतु आज फादर्स डेच्या निमित्त पुन्हा एकदा सर्वांना माझ्या शुभेच्छा. आजचा फादर्स डे विशेषतः सर्व जे पिता आहेत, वडील आहेत आणि जे पित्या समान आहेत, कदाचित त्यांची शारीरिक मुलं नसतील परंतु त्यांची आध्यात्मिक मुलं आहेत आणि अनेकांना पवित्र आत्म्याच्या सेवेद्वारे त्यांनी नव्या जन्माचा अनुभव घेण्यासाठी मदत केलेली आहे, म्हणून ते आध्यात्मिक पुत्र आहेत. आध्यात्मिक पुत्र आणि कन्या अशा अनेकांना आहेत आणि त्या सर्वांचं आज आपण अभिनंदन करूया. आणि देवानं हा दिवस आज विशेष उद्देशानं आमच्यासाठी दिलेला आहे, मंडळीसाठी दिलेला आहे आणि म्हणून आपण त्याबद्दल आनंद करूया. आणि आजच्या भक्तीमध्ये माझे बंधू पीटर गायकवाड हे नेहमीप्रमाणेच अतिशय कल्पकतेनं आणि अतिशय क्रिएटिव्ह माइंडनं अनेक गोष्टी समाविष्ट करतात. त्याबद्दल मी त्यांचं खरोखर कौतुक करतो. मागच्या रविवारी मलासुद्धा माहीत नव्हतं की काय सरप्रायझेस आहेत, काय आश्चर्य, सुखद आश्चर्य आमच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि अतिशय सुंदर मागच्या रविवारची भक्ती झाली, जी आपण विशेष रीतीनं लहान मुलांवर आपण लक्ष केंद्रित केलं होतं. आणि आमच्याच कुटुंबातील अनेक मुलांनी त्यामध्ये अतिशय सुंदर सहभाग दिला आणि अतिशय उत्तम रीतीनं त्यांना ज्या काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या, वचन वाचणं, प्रार्थना करणं, गीत गाणं, या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट रीतीनं सादरीकरण केलं आणि परमेश्वराची स्तुती आणि आराधना करण्यामध्ये आम्हा सर्वांचं पुढारी पण केलं. त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. आणि अर्थात माझे बंधू पीटर गायकवाड यांना ह्या सर्व आयडिया सुचतात, ह्या सर्व त्यांच्या कल्पक डोक्यातून या गोष्टी बाहेर येतात, म्हणून त्यांचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं. आणि माझी खात्री आहे आजचा हा जो विशेष दिवस आहे फादर्स डे, हा आमच्या सर्वांच्यासाठी अत्यंत आशीर्वादाचा ठरणार आहे. अनेक लोक आम्हाला लिहितात आणि आम्हाला सांगतात की ही भक्ती त्यांच्यासाठी आशीर्वादाची ठरत आहे आणि त्याबद्दल आम्ही देवाला धन्यवाद देतो. आणि माझी ही प्रार्थना आहे की आजची भक्तीसुद्धा आपल्या सर्वांसाठी आणि आजचं देवाचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं ठरावं. तर चला आपण देवाच्या वचनाकडे वळूया. आणि आज मी अत्यंत परिचयाचा असा शास्त्रभाग आज निवडला आहे, आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. आणि कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की फादर्स डेच्या दिवशी हा शास्त्रभाग मी कसा निवडला, परंतु आपण त्याकडे पाहूया. तर लूककृत शुभवर्तमानामध्ये संत लुकानं लिहिलं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, याचं वैशिष्ट्य आपल्याला माहीत असेल. या शास्त्रभागामध्ये आम्हाला 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात: हरवलेलं नाणं, हरवलेलं मेंढरू आणि हरवलेला पुत्र, किंवा त्याला उधळा पुत्र असं नाव दिलेलं आहे. तर हरवलेल्या गोष्टी ज्या मिळतात त्याविषयी या लूककृत शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये आपल्याला विशेष रीतीनं आपल्याला तो शास्त्रभाग आढळतो. तो वृत्तांत आपल्याला वाचायला मिळतो. आणि उधळ्या पुत्राचा जो शास्त्रभाग आहे 11व्या वचनापासून ते 32व्या वचनापर्यंत हा मोठा शास्त्रभाग आहे आणि त्याकडं आपण विशेष लक्ष देणार आहोत. आता त्यामधील काही मोजकी वचनं मी निवडले आहेत की ज्यामध्ये आपण विशेष लक्ष देणार आहोत. हा शास्त्रभाग आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे, परंतु तरीसुद्धा आपलं पवित्र शास्त्र आपण आपल्यासमोर ठेवूया यासाठी की देव त्याच्या वचनाद्वारे आम्हा सर्वांची भेट घेईल, आम्हा सर्वांशी बोलेल. तर या माझ्या आजच्या मननासाठी, संदेशासाठी जे मी टायटल दिलेलं आहे, जरी या शास्त्रभागाला उधळा पुत्र म्हटलेलं आहे तरी मी उधळा बाप कदाचित आपल्यापैकी काही जणांना खटकेल, परंतु मला सांगू द्या की प्रेमाची उधळण करणारा बाप याचं चित्र आम्हाला लूककृत शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं. तर 7 गोष्टी मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहूया, जसं वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण पाहूया. तर पहिली गोष्ट 11 आणि 12 वचनामध्ये आपण पाहतो, विशेषतः 12 वचनाचा शेवटला भाग. जो लहान मुलगा आहे तो बापाला म्हणतो की बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. पहा, आपल्याला माहीत आहे की संपत्तीवरून
कितीतरी समस्या कुटुंबांमध्ये निर्माण होतात. आम्हाला पुष्कळदा वाचायला मिळतं. कालच मी टी व्हीवर पाहत होतो आणि पुतण्यानं आपल्या काकाचा भर रस्त्यामध्ये खून केला, त्याची हत्या केली प्रॉपर्टीसाठी, मालमत्तेसाठी. आज कुटुंबातील लोक एकमेकांच्या जीवावर उठतात. भाऊ भावाचा जीव घेतो, मुलं वडिलांचा जीव घेतात, आईची हत्या करतात. अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. पण या ठिकाणी हे चित्र पहा की ज्या वेळेस हा लहान मुलगा म्हणतो की मला माझा वाटा द्या, तर तिथं काही वाद झालेले दिसत नाही, त्या ठिकाणी भांडणं झालेले नाहीत. अर्थात माझी खात्री आहे की बाबानं त्याची समजूत काढायचा प्रयत्न केला असेल की तुला काय कमी आहे, तुला काय हवं ते सांग, मी तुला देईन. त्याविषयी आपल्याला इथं लिहिलेलं आढळत नाही. परंतु जेव्हा त्यानं मागणी केली त्यावेळेस बाबा त्यासाठी तयार झाला. हा पिता जो आहे तो आपल्या मुलाची विनंती मान्य करतो. आणि अशा प्रकारे या बाबाचं चित्र, या वडिलांचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की जो आपली संपत्ती वाटण्यासाठी तयार आहे, आपला अधिकार देऊन टाकण्यासाठी तयार आहे. आपल्या अधिकाराला तो चिकटून बसत नाही. ज्या मुलाच्या आहेत त्या जबरदस्तीने तो आपल्याजवळ ठेवत नाही, परंतु तो मुक्त हस्ते देऊन टाकतो. लोक पुष्कळदा असं म्हणतात की देव जर सर्व काही नियंत्रित करतो तर वाईट घडण्यासाठी तो परवानगी का देतो? कारण तो आम्हाला संधी देतो. तो आम्हाला आपल्या इच्छेनं काही गोष्टी आम्ही ठरवाव्यात यासाठी आम्हाला तो त्यासाठी परवानगी देतो. आणि हे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की जरी कदाचित त्या मुलाची जी मागणी आहे ती अयोग्य आहे, तरीसुद्धा बाप त्याविषयी वाद करत नाही, परंतु त्याचा जो वाटा आहे तो त्याला देऊन टाकतो. तर ही पहिली गोष्ट आपल्याला या शास्त्रवचनामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण पाहतो आणि ती हे आहे की जरी वडिलांनी त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे, आपली निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, जरी वडिलांना माहीत आहेत की कदाचित याचे परिणाम वाईट होऊ शकतात, तरीसुद्धा वडील आपल्या मुलाला ते स्वातंत्र्य देतात. आणि हे फार महत्त्वाचं वैशिष्ट्य पित्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि जरी या शास्त्रभागाला, या मननाला मी उधाळा बाप असं म्हटलेलं आहे, तरीसुद्धा या सर्व वचनांमधून आणि जे पॉईंट्स मला आपल्यासमोर, जे मुद्दे आपल्यासमोर मला मांडायचे आहेत, त्यामधून हा जो बाप आहे तो स्वर्गीय पित्याचं अंतःकरण तो आमच्यासमोर उघडं करतो. देव जो पिता आहे त्याचं अंतःकरण काय आहे ते या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होतं. आणि देव निवडीचं स्वातंत्र्य देतो. अगदी पहिल्या मानवापासून आदामाला त्याने स्वातंत्र्य दिलं. तू निवड कर, तुला हे फळ खायचं नाही, परंतु तुझ्या हातामध्ये आहे, तुला निवडीचं स्वातंत्र्य आहे. आणि मानवानं निवड केली आणि चुकीची निवड केली आणि त्याचे परिणाम पाप या जगामध्ये आलं, हे आपल्याला माहीत आहे. या ठिकाणी सुद्धा बाप आपल्या मुलाला निवडीचं स्वातंत्र्य देतो. परंतु पाहतो तो सर्व शास्त्रभाग आपण पाहणार नाही, परंतु आपण त्यानंतर एकदम पुढे जाऊया. आणि 20व्या वचनामध्ये आपण काय पाहतो? तर 20व्या वचनामध्ये मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापानं त्याला पाहिलं आणि त्याला त्याचा कळवळ आला. आपल्याला ही गोष्ट माहीत आहे की हा जो मुलगा आहे तो संपत्तीचा आपला वाटा घेतो, तो आपल्या बापापासून दूर जातो, दूरदेशी जातो, सगळे पैसे उधळून टाकतो, चैन करतो आणि मग शेवटी त्याच्यावर इतकी भयंकर पाळी येते की तो डुकरांना चारण्याचं काम करतो. जे यहुदी लोकांच्या दृष्टीने अत्यंत निकृष्ट, खालच्या दर्जाचं, डुकरांचा ते द्वेष करतात. तो प्राणी त्यांना आवडत नाही, त्याला ते निषिद्ध समजतात. आणि त्याच्यावर ही पाळी येते की तो आता ते काम करत आहे. परंतु तो असा विचार करतो की मी आपल्या बापाच्या घरी जाईन आणि बापाच्या घरी एक नोकर म्हणून मी काम करेन, कारण मला आता जगायला पाहिजे, नाहीतर ह्या ठिकाणी माझा जीव जाईल, माझी अवस्था भयंकर झालेली. आणि म्हणून तो बापाकडे येण्याचं ठरवतो. आणि आपण पहिली गोष्ट जेव्हा आपण
पुत्रावर यावेळेस जास्त लक्ष देणार नाही, परंतु बापाचं चित्र जे आहे ते आपण पाहणार आहोत. म्हणून दुसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी काय पाहायला मिळते, तर तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिलं. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिलं. याचा अर्थ बाप वाट पाहत होता. आणि हे स्वर्गीय पित्याचं चित्र आपल्यासमोर आहे की आमचा स्वर्गीय पिता, जरी आम्ही पाप केला आहे, त्याच्याविरुद्ध बंड केला आहे, त्याच्या आज्ञा आम्ही मोडल्या आहे, तरीसुद्धा तो आमची वाट पाहत आहे की आम्ही त्याच्याकडं पुन्हा यावं. आणि माझा हा विश्वास आहे की प्रत्येक जगिक पितासुद्धा अशाच प्रकारे आपल्या मुलांवर प्रेम करतो आणि त्यांनी सुधरावं, त्यांनी योग्य मार्गामध्ये यावं, त्यांनी देवाच्या मार्गामध्ये चालावं, त्यांनी चांगल्या मार्गामध्ये चालावं, चांगल्या गोष्टी कराव्यात, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं भलं व्हावं, यासाठी प्रत्येक पिता हा वाट पाहत असतो. किती मुलगा बिघडला असेल तरीसुद्धा त्याला मनामध्ये ही आशा असते की एक दिवस तो परत फिरेल, एक दिवस त्याच्यामध्ये बदल होईल. आणि म्हणून पिता वाट पाहतो. आणि हे सुंदर चित्र आज फादर्स डेच्या निमित्त आपण लक्षात ठेवूया की पिता हा वाट पाहत आहे. स्वर्गीय पिता तुमची आणि माझी वाट पाहत आहे. आणि या जगामधील जे पुत्र आहेत त्यांची वाट त्यांचा पिता, जगिक पिता पाहत आहे. काही घरामध्ये काही मुलं कधी कधी चुकीचं वागतात, चुकीच्या मार्गामध्ये जातात, चुकीच्या गोष्टी करतात, संकटामध्ये सापडतात. परंतु पित्याचं अंतःकरण असं असतं की ते नेहमीच आपल्या मुलाची वाट पाहत असतं. आणि हे स्वर्गीय पित्यापासून मिळालेलं, प्रत्येक पित्याला मिळालेलं हे दान आहे, वाट पाहणं. आमची मुलं किती कशी वागली तरीसुद्धा आम्ही त्याची वाट पाहू, आम्ही त्याला क्षमा करू, आम्ही त्याला जवळ घेऊ, अशा प्रकारे त्या वृत्तीनं हा पिता जो आहे तो वाट पाहत असतो. तर या दोन गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या. आता तिसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी काय पाहतो, आपण 20व्या वचनामध्येच बऱ्याच गोष्टी पाहणार आहोत. 20व्या वचनामध्ये दुसरी गोष्ट आपल्याला ही दिसते, त्याच्या बापानं त्याला पाहिला आणि त्याला त्याचा कळवळ आला. पहा, ज्या मुलानं आपल्या आज्ञा मोडल्या होत्या, ज्या मुलानं आपल्या विरुद्ध बंड केलं होतं, ज्या मुलानं, जो मुलगा वाईट वागला होता, आपली संपत्ती ज्याने मागून घेतली होती, जणू काही हिसकावून घेतली होती, लुबाडून घेतली होती आणि ती उधळून टाकली होती, कदाचित त्याला पाहिल्यानंतर त्याला लक्षात आलं असेल की त्या मुलाचे काय हाल झालेले. तो कदाचित घाणेरड्या कपड्यांमध्ये असेल, त्याच्या अंगाला वास येत असेल. परंतु या परिस्थितीमध्ये पाहिल्यानंतर त्याचा राग करण्याच्या ऐवजी बापाला त्याचा कळवळ आला. आणि धिस इज फादर्स हार्ट. देवाचं अंतःकरण हे आहे, हे देवाचं अंतःकरण आहे की जे कळवळ्यानं भरलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा लोकांना पाहिलं त्यावेळेस त्याला त्यांचा कळवळा आला, असं आपण शुभवर्तमानामध्ये वाचतो. प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा तेच अंतःकरण होतं जे पित्याचं अंतःकरण आहे, की लोकांचं त्याला कळवळा आलं. लोक देवापासून भटकलेले आहेत, ते चुकलेले आहेत, ते अतिशय दुःखी झालेले आहेत. हे सर्व त्याने पाहिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला लोकांचा कळवळा आला. आणि हे पित्याचं अंतःकरण आहे. आणि आज प्रत्येक पित्यासाठी हे आव्हान आहे की आमची मुलं कशी वागली तरीसुद्धा आमचं अंतःकरण हे पित्याचं अंतःकरण जर असेल, स्वर्गीय पित्याप्रमाणे जर असेल, तर आम्ही कळवळ्यानं भरलेलं असं आमचं अंतःकरण असलं पाहिजे. हे कदाचित फार कठीण आहे. जी मुलं आमच्या विरुद्ध वागतात, आमच्या आज्ञा मोडतात, जे आमच्या आम्हाला आवडत नाही अशा गोष्टी करतात, त्यांच्याविषयी कळवळ असणं हे जगिक दृष्टीने कदाचित फार कठीण अशी गोष्ट आहे. परंतु देवाच्या साह्यानं आम्ही ते करू शकतो. तर कळवळ्यानं भरलेलं अंतःकरण हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग आपण चौथी गोष्ट पाहतो की हा जो पिता आहे, प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलेल्या या दाखल्यातला हा जो पिता आहे तो प्रेमाचा वर्षाव करतो. पहा, 20व्या वचनामध्ये पुढे आपण पाहूया, त्याला त्याचा कळवळ आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्यानं त्याचे मुके घेतले. पहा, ज्या मुलानं इतकं आपलं वडिलांचं अंतःकरण दुखावलं होतं, वडिलांच्या विरुद्ध तो वागला होता, तरीसुद्धा
तो त्याला जवळ घेतो आणि त्याची मुके घेतो. दिस इज द फादर हार्ट ऑफ गॉड. हे अंतःकरण पित्याचं अंतःकरण आहे की मुलं कशी वागली तरी सुद्धा ते त्यांच्यावर प्रीती करतात, त्यांच्यावर प्रेम करतात. आणि योहान कृष्णवर्तमानामध्ये आपल्याला हे वचन माहीत आहे, योहान 3:16, देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी ज्यावर श्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हे देवाचं प्रेम आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रेम आहे की आमच्यावर, आमच्यासारख्या पापी व्यक्तींवर, पापी माणसांवर, स्त्री पुरुषांवर देव इतकं प्रेम करतो की देवानं आपले स्वतःचा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी देऊन टाकला. हे देवाचं प्रेम आमच्यासाठी आहे आणि हे देव जो पिता त्याचं अंतःकरण आहे. 5वी गोष्ट आपण पाहतो 22-23 आणि या वचनांमध्ये बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून याला घाला, याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ पिऊ आणि आनंदोत्सव करू. पित्याची इच्छा होती की आनंदोत्सव करावा. ज्यावेळेस आपला जो पुत्र आहे, जो हरवला होता, जो आपल्यापासून दूर गेला होता, दुरावला होता, तो आता पुन्हा आपल्याजवळ आलेला आहे, पुन्हा आपल्याला मिळालेला आहे. त्याबद्दल पिता आनंदोत्सव करतो. आणि प्रत्येक पित्याला हेच करणं आवश्यक आहे की आमची मुलं कितीही बिघडली, कितीही जरी देवापासून दूर गेली, जेव्हा ते प्रभूकडे येतात, जेव्हा ते सरळ मार्गावर येतात, त्यावेळेस आम्ही आनंदोत्सवच करायला पाहिजे. होय, त्यांच्या जीवनामध्ये आता बदल झालेला आहे आणि अशा अनेक साक्षी आपल्याला जगामध्ये पाहायला मिळतात. अनेक जी मुलं आहेत त्या आपल्या आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध वागतात, वाईट मार्गामध्ये जातात, चुकीच्या गोष्टी करतात, परंतु एक दिवस त्यांना पश्चाताप होतो आणि ते देवाकडे परत वळतात, आपल्या आईवडिलांकडे परत वळतात, आपल्या आईवडिलांची क्षमा मागतात. हे अनेकदा अनेक कुटुंबामध्ये होतं आणि त्यावेळेस पित्याची ही जबाबदारी आहे की त्याबद्दल त्यांनी आनंदोत्सव करावा. आणि ही किती चांगली गोष्ट आहे. आज आपल्या कुटुंबामध्ये या गोष्टी घडत आहेत का? आपल्या समाजामध्ये या गोष्टी घडत आहेत का? की ज्यावेळेस मुलं योग्य मार्गावर येतात त्यावेळेस आम्ही ते साजरं करायला पाहिजे. वी मस्ट सेलिब्रेट. तो जो आनंद आहे तो आम्ही जाहीर करायला पाहिजे, साजरा करायला पाहिजे. हे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणखीन 2 गोष्टी आपण पाहूया आणि त्यानंतर मी थांबेन. 6वी गोष्ट 22व्या वचनामध्येच आपण काय पाहतो, कशा प्रकारे हा पिता आनंदोत्सव करत आहे. तर त्याला झगा आणून द्या, त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडा घाला. म्हणजे ज्या संपत्तीवरचा अधिकार त्याने गमावला होता, जी संपत्ती त्याने उधळून टाकली होती, तीच संपत्ती, तोच अधिकार पिता त्याला आता पुन्हा बहाल करत आहे. पहा किती सुंदर चित्र आहे. एखादा मुलगा जेव्हा परत येतो, योग्य मार्गावर येतो, तेव्हा जुन्या गोष्टी उगाळत बसण्याची, जुन्या गोष्टी काढून त्याची जाणीव करून देण्याची गरज नाही, परंतु आपल्याजवळच्या ज्या गोष्टी आहेत त्या तो त्याला देऊन टाकतो. आपली संपत्ती आता जी आहे ती संपत्ती आपल्या मुलाला तो पुन्हा देतो. आणि हे देवाचं सुंदर चित्र, देवाचं जे अंतःकरण आहे ते अशाच प्रकारे आहे. ते आमच्यासाठी कळवळ्यानं भरलेलं आहे. ते आमच्यासाठी सर्व काही देण्यासाठी तयार आहे. आम्ही कितीही पापं केली तरीसुद्धा ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो त्यावेळेस देव आमच्यासाठी आनंदोत्सव करतो आणि आपल्या संपत्तीमध्ये आम्हाला वाटा देतो. आणि आध्यात्मिकरित्या हे कितीतरी सत्य आहे की जरी आम्ही आपल्या पापामुळं आपले सर्व अधिकार गमावलेले आहेत तरीसुद्धा ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो आणि देवाकडे वळतो त्यावेळेस आमचे सर्व अधिकार देव आम्हाला पुन्हा बहाल करतो. त्याच्या स्वर्गीय संपत्तीमध्ये तो आम्हाला वाटेकरी करतो. तो पुन्हा आपला हिस्सा आम्हाला देतो आणि आम्ही गमावला आहे त्यापेक्षा दुप्पट आणि अधिक तो आम्हाला पुन्हा देतो. हे देवाचं सुंदर चित्र आम्हाला या वचनामध्ये आणि संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये देवाचं जे अंतःकरण आहे ते आम्हाला पाहायला मिळते की तो आम्हाला आपल्या संपत्तीमध्ये वाटेकरी करतो. आमचा वाटा नाही, परंतु आम्हाला जे आम्ही गमावलेलं आहे, ज्याच्यावरचा हक्क आम्हाला सोडून द्यावा लागलेला आहे, त्या गोष्टी देव आता पुन्हा आमच्याकडे आम्हाला देत आहे. आणि शेवटली गोष्ट आपण पाहतो, ज्यावेळेस मोठा भाऊ येतो आणि ज्यावेळेस तो अतिशय नाराज आहे, चिडलेला आहे,
त्यावेळेस या बापाचा प्रतिसाद त्यासाठी काय आहे तर ते आपण पाहूया. आणि 28व्या वचनामध्ये ते आपण पाहतो. तेव्हा हा जो मोठा भाऊ आहे तो रागावला म्हणून आत जाईना, म्हणून त्याचा बाप बाहेर आला आणि त्याची समजूत घालू लागला. पहा, ज्यावेळेस देव आपलं प्रेम उधळतो, ज्यावेळेस देव आपल्या प्रेमाचा वर्षाव एखाद्या चुकलेल्या पाप्यावर करतो, जक्क्यावर ज्यावेळेस देवानं प्रभू येशू ख्रिस्तानं प्रेमाची उधळण केली, त्याच्या घरी तो गेला, त्याच्याबरोबर तो जेवला, त्यावेळेस बाकीचे लोक जे त्या काळचे पुढारी आहेत ते नाराज झाले. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं की मी जो हरवला आहे त्याला शोधायला आलो आहे. निरोग्यास वैद्याची गरज नाही, परंतु जे रोगी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जे हरवलेले आहेत, जे पापी आहेत, त्यांना सोडवण्यासाठी, वाचवण्यासाठी, त्यांना तारणाची देणगी देण्यासाठी, तारणाचं दान देण्यासाठी, गिफ्ट देण्यासाठी, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. आणि या जगामध्ये सर्व जे आहेत त्या सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आम्ही जरी चुकलेलो आहोत, आम्ही जरी देवापासून दूर गेलेलो आहोत, आम्ही जरी देवाला ओळखत नाही, तरीसुद्धा देव आमच्यावर इतकं प्रेम करतो की तो आम्हाला पुन्हा आपल्याकडे बोलावतो आणि आपल्या सर्व गोष्टी तो आम्हाला देऊन टाकतो. आणि जे आमच्यामध्ये नाराज आहेत, जे कदाचित देवाच्या मार्गामध्ये आहेत, परंतु त्यांना वाईट वाटतं की अशा प्रकारे जे चुकलेले होते त्यांना कधीकधी कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये आता सन्मान मिळायला लागतो, त्यांची साक्ष लोक ऐकतात. त्यावेळेस काही लोकांना त्याचा हेवा वाटतो आणि कदाचित काही लोकांना त्याच्याविषयी वाईट वाटतं. पिता जो आहे तो अशांची समजूत काढतो, देव अशांची समजूत काढतो की जे माझं आहे ते सर्व तुमचं आहे. आणि आज कुटुंबामध्ये सुद्धा कधी कधी असं होऊ शकतं की एखादा मुलगा आहे की जो वडिलांविरुद्ध वागलेला आहे आणि वडिलांचा अपमान त्याने केलेला आहे, परंतु दुसरा जो भाऊ आहे तो वडिलांशी अतिशय प्रामाणिक आहे, विश्वासूपणे राहिला. आणि मग त्याला मनामध्ये कदाचित हा विचार येऊ शकतो की मी इतके विश्वासूपणे आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि हा जो मुलगा ज्यानं माझ्या आईवडिलांचा अपमान केला, जो माझ्या आईवडिलांना ज्यानं त्रास दिला, ज्यानं नुकसान केलं, त्याला आता का सन्मान द्यायचा. आणि जो खरा पिता आहे त्याचं अंतःकरण आपला चुकलेला मुलगा आणि आपला चांगला मुलगा या दोघांसाठी सारखंच आहे. तो सर्वांना सारखाच न्याय देतो. तो आपलं प्रेम राखून न ठेवता सर्वांसाठी देतो. आईवडील आपल्या सर्व मुलांवर सारखंच प्रेम करतात. चुकलेला मुलगा आहे म्हणून त्याचा द्वेष करणं हे सहसा आईवडील करत नाहीत. उलट त्याच्याविषयी कदाचित ते जास्त प्रेम दाखवतात. त्यामुळे जी दुसरी मुलं आहेत ती कदाचित दुःखी होतात, निराश होतात, पण तसं होण्याची गरज नाही आहे. या ठिकाणी देवाचं अंतःकरण आपल्याला दिसतं, द फादर हार्ट ऑफ गॉड. आणि या शास्त्रभागामध्ये हे सर्व आपण पाहिलेलं आहे. आज फादर्स डेच्या निमित्तानं ही गोष्ट आपण ऐकलेली आहे. माझी इच्छा आहे की जे वडील आहेत त्यांनी विशेषरीतीने याचा विचार करावा की माझं जीवन याप्रमाणे आहे का. देवाचे जे स्वभाव गुण या शास्त्रभागामध्ये मला पाहायला मिळतात की देव हा उत्तम पिता आहे. एका उधळ्या पुत्राला सुद्धा तो कशा रीतीने स्वीकारतो, कशा रीतीने प्रेमाची उधळण त्याच्यावर करतो, त्याचे अधिकार त्याला पुन्हा बहाल करतो. जे काही त्यानं गमावलेलं ते सर्व त्याला देण्यासाठी तो तयार आहे. तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारे करत आहोत का. जर आमची मुलं चुकली असतील तर त्यांना आम्ही सन्मानानं स्वीकारतो का. त्यांना क्षमा करण्यासाठी मोठं उदार अंतःकरण आमचं आहे का. या दाखल्यातल्या पित्याप्रमाणे आमचं अंतःकरण कळवळ्यानं भरलेलं आहे का. जो मुलगा घाणेरडा होता त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेणारा बाप आम्हाला त्या ठिकाणी दिसतो. आमच्या मुलांवर अशा प्रकारचं प्रेम करण्यासाठी आम्ही तयार आहोत का. या फादर्स डेच्या निमित्तानं विशेषतः जे वडील आहेत, जे पिता आहेत, जे बाबा आहेत, जे डॅडी आहेत, त्या सर्वांनी हा विचार करण्याची गरज आहे. आज मी
मुलांचं आईवडिलांविषयी काय कर्तव्य आहे, विशेषतः वडिलांच्या बाबतीमध्ये मुलांनी काय करावं याविषयी मी बोललो नाही, परंतु पित्याचं जीवन कसं असावं. आणि म्हणून आज मला आणि आपल्या सर्वांना हे आव्हान आहे की पवित्र शास्त्रामध्ये जे पित्याचं अंतःकरण आपल्याला दिसतं, देवाचं जे अंतःकरण आपल्याला दिसतं, त्याप्रमाणे आपण जगण्याचा प्रयत्न करत आहोत का? जर नसेल तर मला असं वाटतं आज आम्हाला कदाचित, आम्ही जे वडील आहोत, आम्हालासुद्धा आज पश्चातापी होण्याची गरज आहे. आम्हाला कदाचित आमच्या मुलांची क्षमा मागण्याची गरज आहे की जर आम्ही त्यांच्यावर अन्याय केला असेल, जर आम्ही त्यांच्याशी दुष्टतेने वागलो असू, जर आम्ही त्यांना अयोग्यरीत्याने त्यांच्याशी वागलो असू, तर कदाचित आज आम्हाला स्वतःच्या जीवनासंबंधी पश्चाताप करण्याची गरज आहे. आणि या गोष्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं जो हा दाखला दिला त्याप्रमाणे आमचं जीवन व्हावं यासाठी आपलं समर्पण आम्ही करण्याची गरज आहे. आम्हा सर्वांना देव आज कृपा पुरवो. देव आम्हा सर्वांना आशीर्वाद देव. पुन्हा एकदा फादर्स डेच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. प्रत्येक पित्याला देवानं आशीर्वादित करावं आणि जी जबाबदारी आपल्या या जीवनामध्ये देवानं आपल्यावर सोपवलेली आहे ती विश्वासूपणे, प्रामाणिकपणे, प्रभावीपणे पार पाडण्यासाठी देवानं तुम्हाला आणि मला, आम्हा सर्वांना कृपा पुरवावी यासाठी आपण प्रार्थना करूया. देव आपल्याला आशीर्वाद देव. आमेन. प्रियांनो, देवाचा संदेश आपण ऐकला. प्रभू आपल्याशी बोलला आहे ह्याची आम्हाला खात्री आहे. त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी देव आपल्या सगळ्यांचं सहाय्य करो. यावेळेस आपण प्रभुवचनाचा विधी पाळत आहोत. चला तर रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड यांच्याबरोबर आपण प्रभुवचनामध्ये सहभागी होऊया. आपल्या एकुलत्या पुत्राला जगात पाठवून देवानं मानव मात्रावर असलेल्या त्याच्या अद्वितीचे प्रमाण दिले आहे. त्या पुत्राने आम्हाला आमच्या पातकांपासून मुक्त करावे, स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करावी आणि आम्हाला सनातन जीवन द्यावे अशी देवपित्याने योजना केली. तेव्हा देवाच्या अनुग्रहानं त्याच्या आज्ञांचं पालन करण्याचा, सर्वांशी प्रेमभावाने आणि शांतीने राहण्याचा आपण निश्चय करूया. देवावर विश्वास ठेवून पश्चातापी अंतःकरणानं आपण आपली पापे पदरी घेऊया. आपण प्रार्थना करूया. माझ्याबरोबर आपणही प्रार्थना करा. हे सर्वसमर्थ देवा, आमच्या स्वर्गीय देव बापा, आम्ही वाईट कृत्य करून, वाईट शब्द बोलून, वाईट विचार मनात बाळगून पाप केले आहे. आम्ही तुझे तसेच इतरांचेही अपराधी आहोत. कधी अजाणतेपणी, कधी हेतुपुरस्सर, तर कधी मोहाचा प्रतिकार करू न शकल्यामुळे आम्ही पाप केले आहे आणि तुला अनेक वेळा दुखावले आहे. करू नये ते आम्ही केले आणि करावे ते आम्ही केले नाही. याबद्दल आम्हाला खरोखर वाईट वाटते आणि आम्ही मनापासून पश्चाताप करतो आणि तुझ्याकडे क्षमेची याचना करतो. तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने आमच्यासाठी बलिदान केले म्हणून तू आम्हाला क्षमा कर. तू आम्हाला नवे जीवन दे. आम्ही तुझी सेवा करावी आणि तुझ्या नावाचं गौरव करावं असे तू कृपेने कर. आमेन. जे एकमेकांना त्यांच्या अपराधांबद्दल क्षमा करतात आणि स्वतःच्या पातकांबद्दल मनापासून पश्चाताप करतात, त्यांना क्षमादान देणारा देव आमच्यावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला त्यांच्यापासून मुक्त करो. योग्य ते करण्यासाठी तो आम्हाला समर्थ करो आणि सार्वकालिक जीवन आम्हाला देव. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. देवाची उपकारस्तुती असो. मेजामध्ये सहभागी होण्या अगोदर आपण सर्व मिळून ही प्रार्थना करूया. हे दयाळू प्रभू,
तू सिद्ध केलेले भोजन घेण्यासाठी आम्ही येत आहोत. ते आमच्या धार्मिकतेमुळे नाही, तर तुझ्या अपार करुणेवर विश्वास ठेवून. तुझ्या मेजावरून सांडलेले अन्नकण देखील वेचण्याची आमची पात्रता नाही. तथापि सदा सर्वदा दया करणं हा तुझा स्वभावधर्मच आहे. तेव्हा हे करुणाकर प्रभो, तुझ्या पुत्राच्या येशू ख्रिस्ताच्या देहाचं आणि रक्ताचं सेवन केल्यामुळे आमचा पापी देह निर्मळ आणि आमचा आत्मा शुद्ध होऊ दे. त्याने आमच्यामध्ये आणि आम्ही त्याच्यामध्ये राहावे असे तू कृपेने कर. आमेन. श्रद्धापूर्वक ह्या प्रभू भोजनात सहभागी व्हा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्याकरता अर्पण केलेल्या देहाचे आणि रक्ताचं सेवन करा. तो तुमच्यासाठी मरण पावला याची जाणीव ठेवा आणि विश्वासानं आणि उपकार स्मरण करीत त्याला आपल्या अंतःकरणात सामावून घ्या. प्रार्थना करूया. प्रभू येशू, आमच्यासमोर जे हे अन्नपदार्थ आहेत त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझं शरीर आणि तुझं रक्त याची आठवण आम्हाला त्यामधून होते. वधस्तंभावर तू आम्हा सर्वांसाठी जे बलिदान केलं आहेस, आपला प्राण तुमच्यासाठी दिलास, आपलं शरीर आमच्यासाठी त्या वधस्तंभावर मोडण्यासाठी तू दिलंस, आपलं निष्कलंक रक्त प्रभुदेवा तू आमच्यासाठी दिलंस. त्या वधस्तंभावरून तुझं निष्कलंक रक्त वाहत होतं. त्या रक्ताच्या द्वारेच आम्हाला पापांची क्षमा आहे. आज आम्ही या मेजामध्ये सहभागी होत असताना, या प्रभू भोजनामध्ये भाग घेत असताना आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. तुझा आशीर्वाद तो आम्हाला दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. ज्या रात्री ख्रिस्त येशूला विश्वासघातानं धरून देण्यात आलं, त्या रात्री त्यानं हातात भाकर घेतली, तुझे आभार मानून ती मोडली आणि आपल्या शिष्यांना देऊन म्हटलं, घ्या, खा, तुमच्यासाठी देण्यात आलेलं हे माझं शरीर आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने हाती प्याला घेतला, तुझे आभार मानून त्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, कारण तुमच्या आणि अनेकांच्या पापक्षमेसाठी आणि नवा करार स्थापन करण्यासाठी वाहिलं जाणारं हे माझं रक्त आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही हे प्याल तेव्हा माझ्या स्मरणार्थ तसे करा. म्हणून हे स्वर्गीय देवबापा, त्याच्या स्मरणार्थ ही भाकर आणि हा द्राक्षरस आम्ही समर्पित करत आहोत. क्रूसावर प्रभू येशू ख्रिस्तानं केलेल्या एकमेव आणि परिपूर्ण यज्ञ, मृतातून त्याचे झालेले पुनरुत्थान आणि त्याचे स्वर्गारोहण याबद्दल आम्ही घोषणा करतो. तसेच त्याच्या गौरवशाली पुनरागमनाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर तुमच्यासाठी मोडण्यात आलं आहे, त्याच्या स्मरणार्थ हे घ्या. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं, त्याच्या स्मरणार्थ हा प्याला आपण घ्यावा. प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवा, तू आम्हाला तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शरीराचं आणि रक्ताचं आध्यात्मिक अन्न भरवलंस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो.
तुला मान्य असा जिवंत यज्ञ होण्यासाठी आम्ही त्याच्याद्वारे आमचं जीवन तुला समर्पित करतो. आमच्या आचरणानं आणि कार्यानं तुझा आदर व सन्मान व्हावा, तुझा गौरव केला जावा, म्हणून तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य देऊन तुझं कार्य करण्यासाठी तू आम्हाला या जगात पाठवी. आमेन. प्रभूची प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तर आणि गौरव आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या प्रियजनांबरोबर, देवावर प्रीती करणाऱ्या देवाच्या प्रत्येक लेकराबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रियांनो, आजची आराधना तुमच्यासाठी आशीर्वादाची ठरली असेल अशी आमची आशा आहे. आम्ही तुमच्या अभिप्रायाची वाट बघत आहोत. पुन्हा भेटूया, देवाची इच्छा असेल तर पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.